आणि आता बातमी सोलापूरमधून आहे। अनुसूचित जाती आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात आज सोलापूरमध्ये विराट महामोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाचं नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनुसूचित जाती आरक्षणाचे विविध गटांमध्ये उपवर्गीकरण करण्याबाबतच्या हालचाली सुरू असतानाच महाराष्ट्रात असा निर्णय लागू करू नये अशी आंदोलकांनी ठाम भूमिका घेतली आहे। मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। शहरात कडक पोलीस बंदोबस्त या निमित्तानं तैनात करण्यात आला होता। आणि या मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी जो आहे तो सोलापुरात जो आहे तो विराट मोर्चा निघालेला आहे। आनंदराज आंबेडकर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात जो आहे हा मोर्चा निघालेला आहे। नेमक्या काय मागण्या आहेत? आमची मागणी आहे की उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे, बदल समितीचा अहवाल रद्द झाला पाहिजे आणि सरकारने हा जो घाट घातलेला आहे तो घाट कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारने संपवावा ही आमची मागणी आहे। आणि त्यासाठी म्हणून आम्ही हे करत आहोत। जर तुम्ही मोर्चाचं स्वरूप पाहत असाल तर हे अगदी जे आहे ते विराट असल्याचं जे आहे ते दिसून येतोय की या ठिकाणी जे आहे ते अनेक आंदोलक जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। आज जो आहे तो विराट मोर्चा निघालेला आहे। नेमक्या काय मागण्या आहेत? आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा घाट जो या ठिकाणी या सरकारने घातलेला आहे हा घटनाबाह्य आहे। त्यासाठी इथला समस्त आंबेडकरी समाज असेल, चांभार समाज असेल, होलार समाज असेल, ढोल समाज असेल, स्वतः खुद्द मातंग समाज असेल, हा या मोर्चामध्ये सामील झालेला आहे। तुम्ही बघू शकता हा लाखोंचा जनसागर जो या ठिकाणी उसळलाय तो फक्त या फडणवीसांना इशारा आहे की तुम्ही जे उपवर्गीकरण लागू करू पाहताय, सब क्लासिफिकेशन करू पाहताय हे घटनाबाह्य आहे आणि संविधानाला जर तुम्ही हात घालत असाल तर याद राखा तुमच्या चड्ड्या फेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पण या अगोदर जे आहे की या अगोदर जे आहे ते सोलापुरात एक मेळावा झाला होता समस्त मातंग समाजाच्या वतीने आणि त्यांनी या उपवर्गीकरणाचं समर्थन केलेलं आहे। एक गोष्ट महत्वाची आहे साहेब, एका जातीसाठी स्पेसिफिक आरक्षण देता येत नाही। हा जात समूह आहे, जात समूहामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत। शेड्यूल अनुसूची ही शेड्यूल कास्टची अनुसूची ज्यावेळी बाबासाहेबांनी मांडली त्यावेळी भारतात 1,500 आणि महाराष्ट्रात 59 जाती समाविष्ट केल्या। कुणा एका जातीसाठी हे आरक्षण दिलेलं नाही। याच्यामध्ये 59 जाती गुन्हेगोविंदाने खात असताना फडणवीसच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांनी फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीचे कुटील नीतीचा वापर केला। याच्यामध्ये मातंग समाज हा पूर्णपणे आमच्यासोबत आहे। काही टळकी जी संघाची आहेत ती त्यांनी हस्तक करून यामध्ये 2 समाजात तेढ निर्माण करण्यासाठी पाठवलेलं आहे। अगदी जे आहे की हा मोर्चा जर पाहत असाल तर की हा याचं स्वरूप जे आहे ते अगदी विस्तीर्ण आणि विराट जे आहे ते हे स्वरूप जे आहे हे निघताना जे आहे ते दिसत आहेत की दादा तुम्ही जे आहे ते आज मोर्चामध्ये आलेले आहेत। नेमक्या काय मागण्या आहेत? भूमिका काय आहे नेमकी? आमची एकच भूमिका आहे की आरक्षण उपवर्गीकरण चालू आहे ते रद्द झालं पाहिजे, लवकरात लवकर रद्द झालं पाहिजे। अख्खा समाज रस्त्यावरती आहे आणि आज आपण बघत असाल सोलापूरमध्ये एवढी गर्दी झालेली आहे, लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेत कारण आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे म्हणून। की तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे म्हणतात पण अनुसूचित जातीच्या एका समाज बांधवाने जे आहे ती याचं समर्थन केलेलं आहे। सोलापुरात असा जो आहे त्यांनी देखील बैठक बोलवली होती काही दिवस अगोदर। आपण बघत असाल आमच्या मोर्चामध्ये मातंग समाजाची लोक सुद्धा सामील झालेली आहेत। काही जे 2-4 लोक असतील, 10-12 नेते स्वतःला म्हणत असतील ते लोक याचा विरोध करतात कारण ते सरकारच्या बरोबर आहे, त्यांना सरकार पैसे पुरवतंय, सगळं पुरवतंय म्हणून ते सरकारच्या बाजूने बोलत आहेत। पण अख्खा मातंग समाज अख्खे 59 जातीचे सर्व लोक एकत्र आहेत। की याचा दाखला देताना हायकोर्टाचा जो आहे तो रेफरन्स सुप्रीम कोर्टाचा रेफरन्स दिला जातो, कोर्टाचा रेफरन्स दिला जातोय की त्यांनी हे जे आहे ते आरक्षण मान्य केलेलं आहे, इतर राज्यात देखील लागू आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलंय जर लागू करायचं असेल तर करा, असं आवश्यक नाही आहे करण्यासाठी। पण महाराष्ट्रात हा घाट का घातला जातोय नेमका? कारण की आपण बघत असाल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ना अख्ख्या देशामध्ये असेल की हिंदू मुस्लिम करत असतील हे लोक ओबीसी मराठा केल्या, आता महार मातंगांमध्ये मारामाऱ्या लावण्याचा प्रयत्न चालू आहे। हेच यांचं काम आहे, सगळ्या समाजांमध्ये भांडणं लावणं आणि मग मतं चोरून घेणं। मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेल की जरा पाठीमागे दाखवा की या मोर्चाचं जे स्वरूप आहे ते अगदी विस्तीर्ण आहे की सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशा पद्धतीचा हा मोर्चा आहे आणि हा विराट मोर्चा आता सोलापुरात निघलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चंदन बोलूसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।